मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 21/7/2025 रोजी परिमंडल कार्यालय महावितरण अमरावती यांनी पदभारावर केलेल्या अन्यायाविरुद्ध प्रचंड धरणे ठिय्या आंदोलन करण्यात आले। संघटनेचे सभासद राहुल सांबोरे यांचे वडील पूर्ण 100% अपंग असल्याने त्यांच्या तब्येतीची काळजी तसेच ते स्वतः महावितरण ट्रेनिंग सेंटर येथे सॅम्प मध्ये चॅम्पियन असल्याने त्यांनी महावितरणच्या गरजेप्रमाणे ट्रेनिंग देण्यात एक्सपर्ट असलेल्या मार्गाने अर्ज करून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही। संघटनेचे सभासद राहुल नाकले यांची एका वर्षात 2 वेळा बदली करण्यात आली। त्यांचे जाणून बुजून प्रपोजल पाठवून त्यांची 250 किमी दूर ढाकणी येथे बदली करण्यात आली। मागासवर्गीय सभासद असल्याने हे प्रशासन प्रत्येक वेळी अन्याय करत आहे। प्रस्थापित दुसऱ्या संघटनेच्या सभासदांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी बदली देतात आणि मागासवर्गीय सभासद यांची अधिदुर्गम भागात हेतुपुरस्पर बदली देण्यात येत आहे। राहुल डोके आणि सौ वरखडे मॅडम प्रधान तंत्रज्ञ संघटनेचे सभासद बडनेरा वरिष्ठ तंत्रज्ञ यांच्या कामाची पाहणी केली तर कधीही त्यांचे काम इतर सर्वत्र छान आहे, अनुभव आहे, परंतु बडनेरा येथील सहाय्यक अभियंता तडस यांनी तसेच बडनेरा येथील उपकार्यकारी अभियंता यांनी सुद्धा मिळून मागासवर्गीय सभासदांचे गोपनीय अहवाल खराब केले आहे। आता तर हद्दच झाली। विचार विनिमय करून बडनेरा येथील अभियंता यांनी त्यांची बदली केली, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावे यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले। यावरही प्रश्न मार्गी न लागल्यास संघटनेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी उपस्थित अधिकारी पदाधिकाऱ्यांनी दिला। ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती। 18 तारखेला त्या इथेच एक गेट मीटिंग घेतलेली होती आणि त्यामध्ये आम्ही प्रशासनाला वेळ दिलेला होता। ज्या काही आमच्या रास्त मागण्या होत्या, आमच्या सर्कलमध्ये अमरावती सर्कलमध्ये एकूण 4 विभाग आहेत आणि यवतमाळ सर्कलमध्ये सुद्धा एकूण 4 विभाग आहे। प्रत्येक विभागामध्ये विभागवार आम्हाला प्रत्येक अध्यक्षांचे दर मीटिंगला असं त्यांचं म्हणणं येते की आमचे जे सभासद आहे मागासवर्गीय त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रशासन अन्याय करते आणि जेव्हा आमचे अधिकारी पदाधिकारी तिथे दाद मागण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांना असे उडवाउडीची उत्तर देतात आणि त्यामुळे आमच्या संघटनेमध्ये या प्रशासनाविरुद्ध डिव्हिजन, सर्कल आणि झोन या सर्व प्रशासनाविरुद्ध एक प्रकारचा रोष निर्माण झालेला होता आणि हे सर्व मुद्दे आम्ही माननीय मुख्य अभियंता अमरावती परिमंडल यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मांडले, परंतु त्यांनी आमच्या कोणत्याही मुद्द्याचं समाधानकारक सोल्युशन दिलेलं नाही। दरवेळी आम्हाला ते पत्रव्यवहार करत आहे। आजसुद्धा एवढं मोठं आमचं आंदोलन आहे। आमची अपेक्षा अशी होती का त्यांनी आमच्या सर्वांसमोर चर्चा करावी। जे काही मुद्दे आहे ते जर आमचे मुद्दे चुकीचे असेल तर आम्ही ते माघारी घेऊ, परंतु त्यांनी चर्चा न करता नेहमी पत्राद्वारे थातूरमातूर उडवाउडीचे उत्तरं सगळे चालू आहे। त्यामुळे आमची सर्वांचं मागणी अशी आहे की ज्या काही आमच्या रास्त मागण्या आहे, आमच्या काही लोकांचे या प्रशासनाने शेरे जे आहे गोपनीय शेरे ते खराब केलेले आहे आणि त्यांच्याकडे जेव्हा आम्ही मागणी करण्यासाठी गेलो, विचारण्यासाठी गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही नजर चुकीनं झालं ते 1 वर्षाचं त्या माणसाचं नुकसान झालेलं आहे। याची दखल कोण घेईल? माननीय मुख्य अभियंता यांनी या जिल्ह्याचा पालक म्हणून या सर्व गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे, परंतु ते सुद्धा नुसते आम्हाला पत्राद्वारे उडवाउडीचे उत्तरं देत आहे। त्यामुळे याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे। जर याच्यावर सोल्युशन निघालं नाही तर 28/7/2025 पासून आम्ही या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण करणार आहे। आज जर आम्हाला 3 वाजेपर्यंत यांनी चर्चेला बोलावलं नाही तर आम्ही माननीय कलेक्टर साहेब अमरावती यांच्याकडे आमची दाद मागणार आहे आणि माननीय मुख्य अभियंता साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही सर्व लोक जाऊ आणि आम्ही जो मागासवर्गीय आयोग आहे SC STचा त्यांच्याकडे सुद्धा आमचे मागणे दाखल करू आणि तेथून सुद्धा या प्रशासनाला आम्ही वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही।